हाय स्टुडंट्स, आज आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन ह्या टॉपिक मधील प्रोकॅरियोटिक सेल हा पॉइंट बघणार आहोत. प्रोकॅरियोटिक सेल मीन्स प्रो means primitive and carrion means nucleus. Okay, it means primitive type of nucleus called as prokaryotic cell. Okay, in that in the prokaryotic cell there is nucleus is absent, but there is a genetic material present. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जेनेटिक मटेरियल आहे, पण त्या जेनेटिक मटेरियलला सराउंड करणारा जो मेम्ब्रेन असतो किंवा जे स्ट्रक्चर मध्ये असतं त्याला आपण युकॅरियोटिक सेल मध्ये असतात, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. हे न्यूक्लियस अब्सेंट आहे, फक्त जेनेटिक मटेरियल इथं प्रेझेंट आहे. ओके, आपण स्ट्रक्चर बघूया. Okay, the prokaryotic cell have a cell envelope. Cell envelope म्हणजेच काय, तर हा जो प्रोकॅरियोटिक सेल आहे याचे 3 डिफरंट लेयर्स असतात. प्रोकॅरियोटिक सेलला प्रोटेक्ट करण्यासाठी, प्रोटेक्शन संरक्षण देण्यासाठी 3 लेयर आहेत. 3 लेयर्स आर प्रेझेंट. ओके, the inner one is called as plasma membrane. Okay, the outer one जे आपण हे ब्लॅक कलरच्या स्ट्रिप मध्ये बघतोय आहे सेल वॉल. ओके, आणि सेल वॉलच्या बाहेर एक लेयर असतो. आपण काय म्हणतो की 3 लेयर आहेत सेल एनव्हलप मध्ये. तर तो बाहेरचा लेयर असतो तो म्हणजे ग्लायकोकॅलिक्सचा. हा लेयर आहे ग्लायकोकॅलिक्स. हा जो ग्लायकोकॅलिक्सचा लेयर आहे, जर समजा हा स्मूथ आणि सॉफ्ट असेल, ओके, हा काही वेळेस सॉफ्ट किंवा स्मूथ असतो किंवा काही वेळेस हा टफ सुद्धा असतो. ओके, मग हा लेयर ज्या वेळेस स्मूथ सॉफ्ट असेल ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज स्लाइम लेयर. सॉफ्ट असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, स्लाइम लेयर. पण हाच ग्लायकोकॅलिक्सचा लेयर ज्या वेळेस टफ आहे अशा वेळेस आपण त्याला कॅप्सूल असे म्हणतो. ओके, दॅट्स व्हाय सेल एनव्हलप हॅव 3 लेयर्स: प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल अँड ग्लायकोकॅलिक्स. ऑल दीज 3 लेयर्स आर कॉल्ड ॲज सेल एनव्हलप. ठीक आहे. आता सेलच्या आतमध्ये जे काही पूर्ण मटेरियल आहे त्या मटेरियलला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. जेली लाईक सबस्टन्स, हा जो आतला सबस्टन्स आहे, दिस सबस्टन्स इज कॉल्ड ॲज सायटोप्लाझम. ओके, आणि त्यानंतर जे काही प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असणारे सर्व घटक आहेत, मेम्ब्रेन्स आहेत, ते सायटोप्लाझम मध्ये असणार. ओके, आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस नाहीये, पण जेनेटिक मटेरियल म्हणजेच इथे क्रोमोझोम प्रेझेंट आहे.
न्यूक्लियस नाहीये, पण जे काही जेनेटिक मटेरियल क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोम सायटोप्लाझम मध्येच असतं, सायटोप्लाझम मध्येच आहे, तिथे सेपरेट असा न्यूक्लियस नसतो. ओके, मग प्रोकॅरियोटिक सेलच्या ज्या पोझिशनला क्रोमोझोम असतील त्या एरियाला, त्या पोझिशनला म्हणायचं न्यूक्लियॉइड. ओके, काय म्हणायचं? न्यूक्लियॉइड. न्यूक्लियॉइड. ठीक आहे. आफ्टर दॅट these prokaryotic cells have a ribosomes, bunch of ribosomes. भरपूर असे इथं स्ट्रक्चर्स असतात, त्याला आपण रायबोसोम असं म्हणतो. And this ribosome is useful for protein synthesis. हा प्रोटीन सिंथेसिस साठी उपयोगाला येतो. ओके, असे बरेचसे रायबोसोम्स असतात, हे रायबोसोम प्रोटीन सिंथेसिस साठी मदत करतात. बरं, मग आता बाकीचे जे काही मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज आहेत म्हणजेच कोणते, तर बघा युकॅरियोटिक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, हे जे काही मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज युकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असतात, हेच मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेली प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नाही. दीज आर अब्सेंट. ओके, तुम्ही काय लिहिणार? द मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज आर अब्सेंट. ठीक आहे. ओके, after that in a plasma membrane there are some inclusion bodies are present. किंवा एक वाढलेला भाग आहे, अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर्स दिसतात. बघूया आपण. These structures are called as mesosomes. और mesosomes. मग हे जे mesosomes आहेत, these are useful at the time of cell division. ते सेल डिव्हिजनच्या टाइमला उपयोगाला येतात. ओके, and mesosomes are and mesosomes are as a respiratory systems. हे रेस्पिरेशनचे काम करतात किंवा as like आपण एनर्जी तयार करतात, आपण म्हणतो एनर्जी तयार करण्यासाठी मदत करतात. मीन्स दे ऍक्ट ॲज अ मायटोकॉन्ड्रिया. ते मायटोकॉन्ड्रिया सारखं काम करतात. दे प्रोड्यूस एनर्जी and they act like mitochondria. Mitochondria नाही आहेत, but they act like mitochondria. ओके, ठीक आहे. act like mitochondria. नाव आपण जे हे एक्झाम्पल बघतोय प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, ते प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल आपण बघूया की बॅक्टेरिया आहे. ओके, बॅक्टेरिया आहे. नाव आता हे जे बॅक्टेरिया आहेत हे इझिली आपल्या डोळ्याला दिसत नसतात, ते दिसत नाहीत. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू स्टेन दॅट बॅक्टेरिया. किंवा प्रोकॅरियोटिक सेल जे आहेत त्यांना स्टेनिंग करावं लागतं, आणि स्टेनिंग केल्यानंतर ते आपल्याला दिसू शकतात. ठीक आहे. मग कोणते स्टेन आहे, तर त्याला आपण म्हणतो ग्रॅम स्टेन. ओके, ग्रॅम स्टेन.
क्रिस्टियन ग्रॅम हा एक बॅक्टेरियोलॉजिस्ट आहे. हा क्रिस्टियन ग्रॅमने बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक सेल दिसण्यासाठी एक स्टेन तयार केलं. त्याला आपण म्हणतो ग्रॅम स्टेन. ओके, देन ग्रॅम पॉझिटिव्ह स्टेन आणि ग्रॅम निगेटिव्ह स्टेन असे दोन स्टेन असतात. म्हणजेच काय आहेत तर जे काही मेल आहेत ते ग्रॅम पॉझिटिव्ह स्टेन मध्ये दिसतात आपण असं म्हणतो, आणि जे काही निगेटिव्ह फिमेल आहेत ते ग्रॅम निगेटिव्ह स्टेन मध्ये दिसतात. ओके, किंवा जे सेल वॉल आहे दुसरं एक आपण सेल वॉल जर थिक असेल तर सेल वॉल थिक असताना ग्रॅम पॉझिटिव्ह स्टेन वापरला जातो, आणि जर सेल वॉल हा म्युरेन MUREIN म्युरेन पासून बनला असेल तर त्यावेळेस आपण त्याला ग्रॅम निगेटिव्ह स्टेन वापरतो. ओके, ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह स्टेन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ओके, आता हा जो प्रोकॅरियोटिक सेल आहे दिस इज द इफ इट इज अ मोटाइल, जर तो हालचाल करत असेल देन it have a flagella. Okay, if the prokaryotic cell is a motile म्हणजे हालचाल करणारा motile, then it have a flagella असतात. otherwise they have a hook. otherwise flagella नसतील तर किंवा ते motile नसतील तर ते हुक असतात फॉर द स्टिकिंग टू एनी सरफेस. एखाद्या सरफेसला चिटकून राहण्यासाठी त्यांच्यावरती हुक असतात. ओके, इन ऑन अ प्रोकॅरियोटिक सेल फिंगर लाइक प्रोजेक्शंस आर प्रेझेंट कॉल्ड फिम्ब्री. ओके, फिंगर लाइक प्रोजेक्शंस आर प्रेझेंट कॉल्ड ॲज फिम्ब्री. त्यांना आपण फिम्ब्री म्हणतो. आणि त्यानंतर आणखी एक स्ट्रक्चर्स असतात अशा पद्धतीनं. These structures are called as pili. हे काय स्ट्रक्चर्स आहेत तर ते पिलाय हे स्ट्रक्चर्स आहेत. मग पिलायचा उपयोग काय होतो? दे आर युजफुल फॉर अटॅचमेंट. अटॅचमेंट साठी उपयोगाला येतात. मीन्स हा एक प्रोकॅरियोटिक सेल आहे. हा प्रोकॅरियोटिक सेल दुसऱ्या प्रोकॅरियोटिक सेलला ज्यावेळेस अटॅच होतो तर तो अटॅच झाल्यावरती पिलायच्या मदतीने अटॅच होतो. आणि अटॅच झाल्यानंतर जे काही एक्सचेंज असेल ते एक्सचेंज हे इझिली होऊ शकतं. त्यामुळे अटॅचमेंट साठी पिलाय हे उपयोगाला येतात. ओके, हा आजचा पॉइंट प्रोकॅरियोटिक सेल होता. तुम्हाला व्यवस्थित समजला असेल, काही अडचणी असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू.